भाऊच म्हणावा सख्खा असा एक मित्र होता. भाऊच म्हणावा सख्खा असा एक मित्र होता. सुखात दुखात आधाराचा खांदा तोच होता. टोचलं एखाद्याला वेदना दुसऱ्यालाच व्हायच्या. टोचलं एखाद्याला वेदना दुसऱ्यालाच व्हायच्या आणि यशात आपोआप डोळ्याच्या कडा भरून यायच्या. पण बहुतेक त्याला जोडी आमची तोडायचीच होती. कधीच न सुटणारी कोडी लादायचीच होती. सगळं सुरळीत होतं देवा, असं काय झालं आणि अवेळीच त्याला तुझं कार्य बोलावणं आलं. 7 वर्षापूर्वी त्याला असा घेऊन गेलास. 7 वर्षापूर्वी त्याला असा घेऊन गेलास. नाक देऊन मला माझा श्वास घेऊन गेलास. आज त्याच मित्राच्या मुलाचा मला अचानक कॉल आला. ओळख मित्राची सांगून हक्काने काका मला म्हणाला एक अडचण झालीये काका, मदत करशील का रे? मदत करशील का रे? सायकलची चेन बसत नाहीये मला, बसवून देशील का रे? गळ्याशी आलेला हुंदका आवरून विचारलं धीर एकवटून, नंबर माझा, ओळख माझी, मिळवलीस बाळा कुठून? त्यानं दिलेलं उत्तर ऐकून पायातली ताकदच गेली. हंबरड्यांनी गळ्यातून तेव्हाच वाट मोकळी केली. म्हणाला ट्रंकेत त्यांच्या एक अचानक फोटो मला दिसला. त्याच्या मागे लिहिलेला मजकूर लगेच पटकन वाचला. त्यात लिहिलं होतं आयुष्यात बाबाकडून मदत हवी असेल आणि तेव्हाच तुझा बाबा जर जगामध्ये नसेल तर बिनधास्त होऊन या साल्याला एक फोन कर आणि बाबासारखीच म्हण काकाला थोडी मदत कर. तू कधीच पडणार नाहीस एकटा या जगामध्ये. तो मीच असेन फक्त माझ्या मित्राच्या देहामध्ये.